पाणी देऊ? नाही घेतलं मी. आई ती मधुश्री काय सांगत होती ते ऐकलंस ना तू? काय ग? गप्प राहू नकोस, बोलायला शिक, त्याने प्रश्न सुटतात. बरं का माझ्या बाळा, वेळ आल्यावर बोलेन हा मी. अशी वेळ येईल म्हणून तू नेहमी वाट बघतेस आणि समोर आलेल्या वेळेकडे दुर्लक्ष करतेस. आज तुझ्या चपलीची छेडछाड केली, तू काही बोललीस? विचारलंस घरातल्यांना? पिहू ग, इतक्या छोट्या छोट्या गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात बाळा. अशाने फक्त वाद वाढतात. आपल्या बोलण्यामुळे घरात क्लेश होणार नाहीत ना, घराचं हित जपलं जाईल ह्याची काळजी घरातल्या बाईंनीच घ्यायची असते. हाच विचार करून तू नेहमी गप्प राहतेस आणि समोरचा तुझ्या गप्प राहण्याला तुझा दुबळेपणा समजतो. मी दुबळी नाहीये पिहू, आणि वेळ आल्यावर हे सगळ्यांना कळेल. वेळ आल्यावर योग्य ते बोलून दाखवेन सुद्धा. फक्त आत्ता जरा हा वाद थांबूया का? बाबा आलेत. तुला कसं कळलं? इतक्या वर्षांचा सहवास, नवरा बायकोला एकमेकांच्या अनेक गोष्टी न सांगता न बोलता समजतात. नशीब नशीब नेहमीप्रमाणे आई टीव्ही समोर बसलेली नाहीये. नाहीतर ही बॅग पाहून तिने 1000 प्रश्न विचारले असते. आणि तिच्याशी खोटं बोलताना मला बरं वाटत नाही. भाऊजी, काय झालं? काही नाही. स्वतःच्या घरात असं चोरासारखं का शिरताय? असं काही नाही. ठीक आहे ना सगळं? एकदम. बॅग कुठली बॅग? ही प्लास्टिकची बॅग आहे. मी गावी गेलो होतो, त्यामुळे या बॅगेमध्ये मी कपडे भरून आणलेत. कपडे? ह्या बॅगेत कसं काय भाऊजी कपडे? वहिनी, तुमचा अगदीच वेळ जात नसेल तर एक सांगू, घरकामामध्ये तुम्ही जरा हातभार लावा. ते मुख्य काम आहे तुमचं. पण ही तर कपड्यांची बॅग वाटत नव्हती. आणि सकाळी भाऊजी नाश्ता करून तसेच बाहेर निघून गेले होते. सोबत कपडे नेले असले तरी नाही, तेव्हा त्यांच्याकडे बॅग नव्हती, मला पक्का आठवतंय ना. अरे तेव्हा मग बॅग कुठून आली? आणि असं काय असेल त्यात म्हणून भाऊजी एवढी सांभाळून बॅग घेऊन गेले? सीमा, याचा शोध लावायलाच हवा. सीमावाहिनीचं लक्षण काही ठीक दिसत नाही आहे. मला ही बॅग सगळ्यांच्या नजरेपासून लपवायला हवी आणि अशा जागी ठेवायला हवी की मी घरात नसतानाही ती कोणी शोधली तरी पैसे कोणाच्याही हाती लागणार नाही. उद्या त्या भालेरावचे पैसे आधी द्यायचे. बाकीच्या पैशाचं काय करायचं ते नंतर शांतपणे ठरवू. पैसेही असे लपून ठेवणं मला पटत नाहीये. नाही, पण आत्ता तंगीच्या दिवसात फार वाईट अनुभव घेतलेत मी.
पुन्हा त्यातून जायचं नसेल तर हे पैसे खूप विचार करून वापरायला हवेत. काय काय हा काय काय नाही, जेवायला बोलवायला आलंय. हे असं तड वाजून अटॅक आला असता ना मला. सकाळी तो वाद झाला तेव्हा पण तुम्ही डबा न घेता गेलात. रस्त्यात पण तुम्हाला काही खायला दिलं नाही मी. तुला काय वाटतं, तू जर मला डबा दिला नाही तर जगात बाहेर काय खायला मिळत नाही का? अहो तुम्ही बाहेरचं खात नाही माहितीये ना मला. ते नाशिकला गेला होता ना. नाही लवकर आलात म्हणून विचारलं. झालं का काम? मिळाले पैसे? तू एक काम कर ना, मी ना तुला एक माईक आणि स्पीकर आणून देतो. मोठ्या मोठ्याने विचार, मिळाले पैसे सगळ्यांना खाऊ दे. अहो आपण आपल्या घरात आहोत, आपल्या खोलीत. मग भीती कोणाची आहे? आई शपथ, देवाने तुला अक्कल म्हणून जो काही प्रकार दिलाय ना तो मूर्खपणा आहे. थांब. अहो मी काय करते तुम्ही? हो ऐका ना, मी काही अरे शिक्षा देत नाहीये तुला, इकडेच चल. हे बघ, पैसे ह्याच्यामध्ये आहेत, लॉकरमध्ये आहेत. त्याची चावी माझ्याकडे आहे. पैसे इथे आहेत हे कोणालाही सांगायचं नाहीये. अहो पण पैसे मिळालेत हे घरच्यांना सांगितलं तर त्यांना किती आनंद होईल. हळू बोल ना जरा. पैशाला 100 वाटा असतात माहितीये तुला. रेवतीला नवीन गाडी घ्यायची, आईला फॉरेन टूर मारायची, सीमावहिनी म्हणते नवीन घर पाहिजे. असे पैसे वाटत बसलो तर घर कसं चालवू मी? अहो पण आज ना उद्या सगळ्यांना सांगावंच लागणार आहे. आज बघितलं ना तुम्ही, दादांनी विषय काढला. कुणाला काय सांगायचं हे मी माझं ठरवेन. तू नको तुझी अक्कल चालवूस प्लीज. हे बघा तुम्हाला जास्त कळतं, पण तरी मला असं वाटतं की आपले घरचे पैसे घरच्यांपासून लपून ठेवणं मनाला नाही पटत माझ्या. मग मला पटतंय का? हे पटत नसतानाही करतोय. कारण काय ना, खूप खर्च आहे, या पैशाला खूप वाटा आहेत आणि हेच समजवतोय मी तुला. मला सांग, रेवती तिचं कमवते, आईला तिची पेन्शन येते, दादाचा जॉब आहे तो त्याचे कमवतो, सीमा वहिनीचं तिचे. यांच्यापैकी एक माणूस मला पैसे देतो का ग घर चालवायला? माझ्या मदतीला कोणी येत नाही. माझ्यासाठी हेच पैसे आहेत, तर हेच मला सांभाळून पुरवून व्यवस्थित वापरावे लागणार आहे. काय हे पैसे कसे वापरायचे आहेत, कुठे वापरायचे आहेत माझ्या डोक्यात आहे. आई रेवतीसाठी स्थळं बघतीये. तो आई म्हणाल्या मला मुलाकडचे लोक येणार आहेत बघायला रेवती.